आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने। त्यासाठी मी चण्याची डाळ घेतली इथे। ही भाजलेली चण्याची डाळ आहे आणि अर्धी वाटी गूळ आहे। ही आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आणि याची पावडर करून घ्यायची आहे। आता इथे ही चण्याची डाळ बारीक करून घेतली आहे। आता इथे पॅन मध्ये आता या पॅन मध्ये गूळ टाकला आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हा गूळ वितळून घेऊया। आता इथे हा गूळ वितळलाय, यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊया, सुंठ आणि 1 चम्मच तूप घालून घेऊया। आता यामध्ये हे चण्याची डाळ बारीक जाडसर राहिली नाही पाहिजे चण्याच्या डाळीमध्ये, त्यामुळे मी हे पीठ चाळून घेतलंय। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून टाकूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता इथे आपलं सारण तयार आहे। आता याला थंड होऊन देऊया। अशा पद्धतीने केलं की झटपट होतंय। डाळ शिजवायला आणि बारीक करायला त्यात खूप टाइम निघून जातो आणि इथे ही भाजलेली डाळ आहे, त्यामुळे आपल्याला शिजवायची काही गरज लागत नाही जास्त। आता आपण इथे हे पीठ आहे, गव्हाचं पीठ घेतलंय, हे 1 वाटीभर हे चाळून घेतलंय। इथे हे गव्हाचं पीठ घेतलंय, चाळून घेतलंय, चवीनुसार मीठ। आता याला आपण मळून घेऊया। आता यावरती पीठ मळून झाल्यावरती तेल टाकून घेऊया, पुन्हा एकदा मळून घेऊया चांगलं। आता याला आपण 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवूया। आता पुन्हा एकदा हे पीठ मळून घेते। आता इथे आपण पुरणपोळी लाटून घेऊया। आता इथे आपण पुरणपोळी लाटून घेऊया। अशा पद्धतीने बाकीच्या सगळ्या पुरणपोळ्या लाटून घेऊया। या पुरणपोळीमध्ये पुरण बाहेर येण्याचं पण टेन्शन नसतं।
आता इथे तवा गरम झाला आहे, यामध्ये आपण पोळी भाजून घेऊया. ते फुगू दे, फुगू दे, फुगू दे. खूप मस्त वाटते फुगताना. प्लीज फुगू दे. तू ही तुझी शिक्षा आहे. या होळीला बनवा तुम्ही इन्स्टंट पुरणपोळी, ज्याला आपल्याला डाळ शिजवायची आणि बारीक करायची पण गरज नाही लागत. झटपट होणारी अशी पुरणपोळी आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा.